Gets hold of this. It's up in the air. Not shot. A little bit more as well. It's quite. Gets a wicket. Let's have a look at the replay. Yes. And then, like I said, went up in the air, a very good catch as well. There is a man in the stage. Sweet. Very sweet from Sanjay Samson. येस फोन. अगं ऐकलंस का? अगं आज सुट्टी आहे मला. मस्त गरमागरम पोहे आणि चहा घेऊन ये ना मला. तुम्ही थांबता का जरा प्लीज? सकाळी 7 वाजल्यापासून पायाला भिंगरी लागल्यासारखी कामं करतेय. लादी पोछा करते, कपडे धुवून झालेत, अजून भांडी घासायची. तो सोफा सोडून जरा मला मदत करा ना. अरे काजल, तू पण ना. अगं आठवडाभर एवढं ऑफिसमध्ये काम करतो मी आणि एक दिवस सुट्टी भेटते तर आराम करू दे ना मला. आणि असंही तू दिवसभर घरीच असतेस ना. आराम करत करत काम करायचं, त्यात काय एवढं मोठं. आणि असंही तू दिवसभर घरीच असतेस ना. आराम करत करत काम करायचं. हो ना, दिवसभर घरीच तर असते, काय काम असतं मला. हॅलो, हा बोल ना राहुल. हा हा आलो आलो. हो चल. अगं ऐकलंस का? मी जरा खाली जाऊन आलो. काजल, 12 वाजून गेलेत, अजून जेवण नाही बनवलंस? मला भूक लागले. आज रविवार आहे ना, जशी तुम्हाला ऑफिस मधून सुट्टी असते तशी आज मीही गृहिणीच्या ड्युटीवरून सुट्टी घेतली. दिवसभर घरी तर असते, मला काय काम असतं, म्हणून विचार केला आज मीही आराम करून बघते. हे काय नाटक लावलेस नवीन काजल? सकाळपासून अजून डोक्यात घेऊन बसलेस. मी सहज बोललो होतो. आणि घरातली कामं तर स्त्रियाच करतात ना. आपण लहानपणापासून तेच तर बघत आलोय ना. घरातली कामं ही स्त्रियांची नसतात, ती त्या घरात राहणाऱ्या प्रत्येक माणसाची असतात. तुम्ही ऑफिसमध्ये 9 ते 5 काम करता, शनिवार रविवार तुम्हाला सुट्टी असते, वर्षातून पेड लीव्ह पण मिळतात. पण एक गृहिणी वर्षाचे 365 दिवस 24 तास काम करत असते. तिला आजारी पडायचा पण हक्क नसतो. तिची सुट्टी कधी असते सांगा ना. सकाळी उठल्यावर घरातील प्रत्येक वस्तू जागेवर असणे, इस्त्रीचे कपडे हातात मिळणे, गरम जेवण वेळेवर समोर येणे, हे तुम्हाला वाटतं आपोआप होतं का सगळं? मी पैशांचा पगार मागत नाही हो तुमच्याकडे, पण माझ्या कष्टाचा आदर आणि कामात समान भागीदारी मी नक्कीच मागू शकते. तुला काय वाटतं मला जेवण बनवता येत नाही? ऑफिसचे करोड रुपयांचे प्रोजेक्ट मी एकटा सांभाळतो. जेवण बनवणं माझ्यासाठी काही रॉकेट सायन्स नाही. तुला मी दाखवतोच आज. तुला दाखवतोच आता. जेवणाला काय बनवू? आयडिया. चपाती, भात आणि भाजी बनवतो. अरे पण चपातीचं पीठ शोधू कुठे? पीठ गावलं आता परत. हा अरे पण हे पीठ कुठलंय? चपातीचं की भाकरीचं? जाऊ दे, काय असेल ते. बस.
आपल्याला काय जमायचं नाही बाबा हे. मरू दे. भात घालायला घेऊ. तांदूळ 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 कुठे? तांदूळ कांदा चिरायला घेऊ. कांदा कुठे आहे? कांदा कुठे? इसको अभी चिरता हूँ. कशा करतात यार या बायका. यार हसू नको प्लीज काजल. मला माझी चूक कळले. मी तुला आणि तुझ्या कामाला खूप गृहीत धरत होतो. मला वाटायचं की ऑफिसच्या कामापेक्षा घरचं काम खूप सोपं असतं. पण या अर्ध्या तासात माझी सगळी हवा निघून गेली. मला आज खऱ्या अर्थाने कळलं की घर सांभाळणं हे ऑफिसच्या कामापेक्षा खूप कठीण असतं. पण तू रोज कसं हे हसतमुखपणे करतेस. कारण या घराला मी आपलं मानते. पण जेव्हा तुम्ही म्हणता ना की तू घरीच तर असतेस, तेव्हा खूप त्रास होतो. कामाचा थकवा नाही जाणवतो, पण कौतुकाची थाप जर मिळाली नाही ना तो खूप त्रास होतो. आजपासून हे वाक्य माझ्या तोंडून कधीच ऐकायला मिळणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. आणि हो, आजपासून ही सुट्टी फक्त माझी नाही तर आपल्या दोघांची असेल. उठा. फ्रेश होऊन या तुम्ही, मी जेवण बनवते. नाही गजल, जेवण आपण दोघांनी बनवायचं. मी आलोच फ्रेश होऊन. दिवस रात्र राबणाऱ्या गृहिणीच्या कष्टाला नसते कधीच सुट्टी. तिच्याच अथांग त्यागाने फुलते आपल्या घराची सृष्टी. घर सांभाळणाऱ्या या अदृश्य हातांचा सन्मान करा. तिच्या अविरत सेवेची जाणीव ठेवून प्रेमाने तिची साथ धरा.